तर मित्रांनो, हा आहे फुकटचा ब्रेकफास्ट आमचा आजच्या दिवसाचा सुरुवात. आणि इथं बघूयात काय काय ते. मित्रांनो, हा आहे आपला आता आजचा ब्रेकफास्ट. आणि मला वाटलं मी एकटाच गरीब आहे इथं माझ्यासारखे भरपूर गरीब आहेत जे 6,000 रुपयाच्या हॉस्टेलमध्ये राहतात. तर आपण जाऊयात तिकडे, बसूयात कुठेतरी. ॲक्च्युली हे हॉस्टेल आहे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, हा आहे आजचा आपला पहिला दिवस शिकागोमधला. आणि आपण इथं एक हॉस्टेल घेतलेलं आहे. त्या हॉस्टेलमध्ये आपण राहतो आहे, जसं मी तुम्हाला काल सांगितले. तर या हॉस्टेलचं रेस्टॉरंट छान लिहिलं आहे इथं, फॉरगेट द मॅप्स, फॉलो युअर इन्स्टिंक्ट्स. आणि आपला व्ह्यू. बजेट ट्रिप प्लॅन केल्यामुळे आपल्याला इथं राहायला लागलं आहे. तसं इथं हॉस्टेलला मी $210 दिलेले आहेत 3 नाईटसाठी, जे आपल्या करन्सीप्रमाणे 6,000 होतात, लमसम 5,500-6,000 रुपये होतात. तर ती पण खूप जास्त अमाऊंट. पण आपल्याला असंच राहायला लागेल, तसं मी तुम्हाला काल हॉस्टेल दाखवलं. पण ॲटलीस्ट त्याच्यात फ्री ब्रेकफास्ट आहे आपल्याला. आणि आज आपण शिकागो एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण. हे यांचा कॅफेटेरिया आहे पूर्ण. चला तो ब्रेकफास्ट करूयात. शिकागोमध्ये अशी ट्रेन फेमस आहे, ती ना सिटीमधून राईड होते पूर्ण. मेट्रो त्यांची CTR म्हणतात ते काहीतरी. तर वाव, नाईस. तशी तर चांगली चॉईस आहे आपल्या हॉटेलला थांबण्याची. चांगलंच हॉटेल भेटलं आपल्याला. ठीक आहे, कंटिन्यू बोनअप. तर मित्रांनो, चालू करूयात आजचा दिवस. ॲक्च्युली जर तुम्हाला बजेट ट्रिप करायची असेल तर शुअर शॉट तुम्हाला हे हॉस्टेल चांगलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. तर आता आपण चाललो आहे शिकागो बीचचं जे एक ॲट्रॅक्शन पॉईंट आहे तो बघूयात. मग आज हॉप इन हॉप बस पण घेऊयात, त्या बसने आपण जाऊयात सर. तर मॉर्निंग बघा तुम्ही इथं कशी शांत असते. संडेला कोणच नसतं इथे, कोणच नाही आहे रोडवरती. पण स्काय, वा, बिल्डिंग बघा. ओ माय गॉड, सगळ्या स्काय स्क्रॅपर. आणि ट्रेन लाईन आहे इथून गेलेली, सॉरी, ट्रेन लाईन आहे इथून गेलेली अशी. खूप मोठे, खूप मोठे आहे शिकागो, खूप मोठं आहे. न्यूयॉर्क खूप मोठं आहे. पण हे इथले जे रस्ते ते एक सेफ नाहीत असं मला सगळ्यांनीच सांगितलं आहे. की रात्री तुम्ही 8च्या पहिलेच इथं बाहेर निघू नका. इथं भरपूर मगिंग वगैरे होती. पण मी डाऊनटाऊनलाच राहतो आहे, त्यामुळे हा कम्प्लीट एरिया मोस्टली याच्यासाठीच आहे. टुरिस्ट अट्रॅक्शनच आहे सगळं. आणि कॉर्पोरेट ऑफिस वगैरे सगळं आहे. सगळे रेसिडेन्शियल वगैरे काही नाही आहे, त्यामुळे इथे लोक वगैरे काय जास्त दिसत नाही आपल्याला असं आहे. तर आज मी तुम्हाला दाखवतो काय काय बघूयात आपण, ते काय नाही. बघा ट्रेन चालली. मी सिग्नल क्रॉस करायची वाट बघतो. एकटाच चालतो रस्त्यावरती, कोणीतरी सोबत हवं होतं, मग जरा टाइमपास झाला असतं. चांगले आहेत रस्ते. स्काय स्क्रॅपर्स टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, तिकडं आपण जातोय आता. तिकडे टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, तिकडे जाऊयात आपण आणि बघूयात. तसं आजचा दिवस पूर्ण चांगला आहे, ब्राईट राहणार आहे, सूर्य वगैरे चांगला राहणार आहे इथं. आणि थंडी पण जरा कमीच राहील, पण आपल्यासाठी आहे तरी पण थंडी. बघूयात काय काय बघायला भेटतंय ते. ट्रेन स्टेशन आहे हे.
बट इथे खूप थंडी आहे. अब्राहम लिंकनचा स्टॅच्यू आहे इथे, सुंदर आहे. आपल्याला जायचं बीन बघायला, शिकागो बीन. जाऊयात आपण. एकटाच फिरतोय, कोणच नाही. खूप कमी लोक आहेत इथं. सकाळ आहे संडेची, त्यामुळे लोक आहेत. आणि हा रेसिडेन्शियल एरिया नाही आहे ना, त्यामुळं मे बी मेनली. तर मित्रांनो, हे बीन पार्क आहे, इथंच कुठेतरी बीन पण येतं. सो बघायचं आहे आपल्याला. सर एकटाच आहे त्यामुळं बोर होते थोडंसं मला, पण ठीक आहे. हीच अँगलने फक्त बिल्डिंग असतात बघायला तुम्हाला, आणि बघून भारी वाटतं, थोडंसं वेगळं काहीतरी अट्रॅक्शन पॉईंट. पण आता जाऊयात. हे बीन पार्क शोधते मी पण, मॅपप्रमाणे चाललो आहे. पण माझ्याबरोबर बरेच लोक पण आहेत जे बाहेरून आलेले आहेत तिथं फिरायसाठी स्पेशली. त्यांच्याबरोबर आपण पण एक. तर आपल्याला इथे जायचंय, क्लाउड गेट प्लाझा. तो बीन, तो बघायचा आपल्याला, तिथे फोटो काढायचा. आत्ता आपण आहोत इथे, हिअर. आपण त्या साईडने फिरून या साईडला जाऊ शकतो. हे यांचं एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे हा पार्क, मिलेनियम पार्क. तर जाऊयात, बघूयात काय काय. त्याचे कलर, झाडांचे कलर सुंदर झालेत आता एकदम. आपण चाललो आता बीनकडे, शिकागो बीन म्हणतात. तर मित्रांनो, हा आहे शिकागो बीन, इथलं अट्रॅक्शन. शिकागो बीन. याच्या खाली काय ते बघूयात आपण. वाव, इन्फिनिट आहे ते. इन्फिनिट आहे ते. थोडे स्वतःचे फोटो काढून घेतले 2-3. तर मित्रांनो, खूप सारे फोटोशूट केल्यानंतर आपला कंटिन्यू उघडतो मी पुढचा पॉईंट. करूयात आपण आता. तिथं भरपूर टाईम भेटलो, बऱ्याच इंडियन लोकांना पण भेटलो, आपल्या इंडियन मित्रांना. त्यांनी मला हेल्प केली फोटो काढायला. सुंदर आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे बिल्डिंगच्या जाळ्यांमध्ये त्यांनी खूप मेंटेन केलेलं आहे चांगलं, सगळं गार्डन वगैरे सुंदर आहे. सुंदर रिअल स्टील आहे ते, स्टील. असेल बिल्डिंग मिरर सारखं चमचत, सगळ्या बिल्डिंग मागे दिसतात त्या बीन मध्ये. छान, एकदम सुंदर एकदम.
ज्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग्स आहेत ह्या साईडच्या, त्या सगळ्या त्याच्या मिरर इफेक्टमध्ये दिसतात. ओके, सो मूव ऑन. पार्थ जाऊयात का? तुला दाखवू का? मी जाऊन दाखवू का त्याच्या खाली? थांब जरा 1 मिनटं. तर हा बीचच्या मागच्या साईडला एक स्टेडियम आहे. स्टेडियम म्हणजे कॉन्सर्ट हॉल वगैरे सारखं आहे, ओपन कॉन्सर्ट हॉल आहे. हा इथला स्पेशल स्पॉट आहे. सूर्यास्त बघायसाठी इथं भरपूर लोक जमा होतात. इथून गंमत बघायला असं वाटतं की आपण कुठेतरी हॉलिवूडचा मूवी बघतोय आणि आपल्याला त्याचा पूर्ण सीन इथून दिसतोय. आणि इथं स्पायडरमॅन वगैरे पण इकडून उडतो तोच. फायनली पोहोचलो आपण शिकागोला. एक ड्रीम डेस्टिनेशन कंप्लीट आपल्या बकेट लिस्टमध्ये. तुम्ही तोपर्यंत व्ह्यू एन्जॉय करा, खूप छान वाटतं इकडून बघायला. इथल्या बस पण बघा, एकदम अशा डबल जॉईंट बस असतात आणि खूप मोठी बस असते, खूप लोक बसू शकतात. एवढे पण लोकच नाहीत की बसायला. सगळे लोकांची धावपळ बघा, आपापल्या कामासाठी जायला वगैरे सकाळी फिरायला निघालेले आहेत. चालून पाय दुखणार आहेत वाटतं. भरपूर चाललं पण अजून पॉईंटच नाही भेटला मला. बिल्डिंगच्या जाळ्यांमध्ये छान पार्क आहे तिथं. सुंदर. नजर पुरत नाही, एवढी उंच बिल्डिंग आहेत. खूप सुंदर आहे. इथे लहान मुलांचे पार्क, पॅरेंट्स सगळे घेऊन आलेत त्यांना खेळायला. मी एकटाच फिरतोय. हा इथला ट्रम्प टॉवर.